ठीक आहे, चलो स्टार्ट करूया. ट्रिग्नोमेट्री MST CETच्या अकॉर्डिंग ॲनालिसिस आपण करतो आहे. लास्ट लेक्चरमध्ये, हे लेक्चर नंबर 5 आहे. आतापर्यंत जे काही क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व केलेत त्या लॉजिकच्या अकॉर्डिंग आज पण आपल्याला जे रिसेंट आलेले क्वेश्चन्स आहे, जसं आता हा क्वेश्चन 25मध्ये आलेला आहे. क्वेश्चन कुठलाही सॉल्व करण्याच्या आधी गिवन टर्म्स काय आहे, विचारलेलं काय, याचं आपण ॲनालिसिस करून सोल्युशन करतो. ठीक आहे. त्या केसमध्ये क्वेश्चनमध्ये साइन थीटा इज इक्वल टू 1/2 x प्लस 1/x हे स्ट्रक्चर गिवन आहे. आणि बट विचारलेलं स्ट्रक्चर काय, x³ प्लस 1/x³. म्हणजे एक ऑब्झर्वेशन करा, पहिले एक काम करतो मी, हा 2 या साईडला शिफ्ट करतो, थोडंसं इझी फंक्शन बनवतो. 2 sin थीटा इज इक्वल टू वॉट, x प्लस 1/x. याचं हे स्ट्रक्चर मी नोट केलं आहे. लेट कन्सिडर, जर तुम्हाला असं विचारलेलं असेल x² प्लस x प्लस 1/x गिवन आहे, त्याची व्हॅल्यू विचारलेलं फॉर एक्झाम्पल x² प्लस 1/x² आहे, तर याच्या बेसवर हे आणायचं असेल तर सिंपल प्रोसेस असते स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. मग आता विचारलेलं काय, क्यूब आहे, म्हणजे जसं स्क्वेअरिंग करतात सो टेकिंग क्यूब ऑन बोथ साईड असलं पाहिजे. नाव टेकिंग क्यूब ऑन बोथ साईड, क्यूब आपण अप्लाय करतो आहे बोथ साईडमध्ये. सो बोथ साईड म्हटलं तर हा झाला 3 sin थीटा याचा ब्रॅकेट स्क्वेअर, x प्लस 1/x याचा ब्रॅकेट स्क्वेअर, सॉरी ब्रॅकेट्स क्यूब, नॉट अ स्क्वेअर. नाव क्यूबचा फॉर्म्युला, ठीक आहे, इथे तर काही प्रॉब्लेम नाही आहे. 2 sin थीटा याचा क्यूब म्हटला तर 2चा क्यूब 8 आणि हा झाला sin क्यूब थीटा. बट याचा क्यूब जर अप्लाय करायचा असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला a प्लस b ब्रॅकेट क्यूबचा काय असतो, a³ 3a² प्लस 3ab² प्लस b³. ठीक आहे, हा फॉर्म्युला आपण यूज करतो आहे. या फॉर्म्युल्याच्या रेफरन्सनी पुढचं स्ट्रक्चर मी नोट करतो आहे. फॉर्म्युला तुमच्या समोर आहे, ऑब्झर्वेशन करा. ठीक आहे, एक्सपान्शन, याचं एक्सपान्शन आपण यूज करतो आहे. a प्लस एच्या जागी x आहे, बीच्या जागी 1/x आहे, याचा फॉर्म्युला आपण एक्सपान्शन यूज करतो आहे. सो काय स्ट्रक्चर असेल, a³ म्हणजे काय, x³ 3a²b 3x² बाय म्हणजे a²b झाला प्लस 3ab², हे काय x 1/xचा स्क्वेअर प्लस b³ म्हणजे कोणाचा क्यूब, 1/x³. ठीक आहे, हा फॉर्म्युला आपण यूज करून हे स्ट्रक्चर आलं आहे. याच्यात काही कॅन्सल वगैरे होतं का, ऑब्झर्वेशन करा. हा x कॅन्सल, सेम थिंग एक सिंगल एलिमेंट एक्सचा कॅन्सल होतोय. सो रिमेनिंग 8 sin क्यूब थीटा इज इक्वल टू x³. ठीक आहे, इथे काय बाकी राहतं, ऑब्झर्वेशन करा, प्लस 3x प्लस 3 1/x प्लस 1/x³. सो आता रिक्वायरमेंट, आपली जी रिक्वायरमेंट येते आहे x³ प्लस 1/x³, x³ प्लस 1/x³. हे हा पार्ट फक्त मी रिक्वायरमेंटनुसार स्टार्टिंगला नोट करून घेतो आहे. 8 sin क्यूब थीटा ॲज इट इज, x³ प्लस 1/x³ ॲज इट इज. काय बाकी असेल आता इथे, प्लस पहा आता याच्यामध्ये 3x प्लस 1/x आहे. काय कॉमन आहे दोघांमध्ये, जर 3 कॉमन घेतला तर काय बाकी राहील, x प्लस, आता 3 का कॉमन घेतला, कारण की x प्लस 1/x याची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे, x प्लस 1/x फ्रॉम इक्वेशन नंबर 1. ह्या इक्वेशनच्या अकॉर्डिंग याच्या जागी काय नोट करता येईल, हां. आता असं का विचार करतो, कारण की आपल्या रिक्वायरमेंटमध्ये हे स्ट्रक्चर तर आहे, इन्क्लुडिंग कोण आहे, sin 3 थीटा.
ट्रिपल अँगल फॉर्म्युला ऑफ साईन हे स्ट्रक्चर आहे पहा. त्याच्यामध्ये काय असतं 4 साईन क्यूब असतो आणि 3 साईन थिटा असतात. पण इथे क्यूब आलेला आहे म्हणजे इथे अजून एक साईन आणणं गरजेचं आहे तरच तुमचा आन्सर येईल. ठीक आहे, तर एवढं कंप्लीट करा. पुढचं 1-2 स्टेप बाकी आहे ते पाहूया. क्वेश्चनमध्ये ह्या हे स्ट्रक्चर आणायचं आहे त्याच्याशिवाय ऑप्शन नाहीत. साईन 3 थिटाचा जर फॉर्म्युला पाहिला तर याचं स्ट्रक्चर असं असलं पाहिजे 3 साईन थिटा मायनस 4 साईन क्यूब थिटा. मग आता ह्यापैकी साईन क्यूब आलेला आहे, ठीक आहे 8 आहे, तो हाफ त्याचा बनवू शकतो माइंड. बट अजून एक टर्म साईनची मिसिंग आहे आणि साईन म्हणजे कोण एक्स 1/x म्हणजे सिम्पल आहे. याच्या जागी आता याच्या जागी पुढची स्टेपमध्ये आपण काय करतोय फ्रॉम इक्वेशन 1 इन्स्टेड ऑफ दॅट काय नोट करता येईल 2 साईन थिटा. नाव 8 साईन क्यूब थिटा ॲज इट इज एक्स क्यूब प्लस 1 एक्स क्यूब ॲज इट इज प्लस 3 ॲज इट इज. हे सर्व ॲज इट इज नोट केलं आहे, फक्त लास्टवाला पॅरामीटर आता चेंज होतो आहे एक्स प्लस 1/x. ओके, फ्रॉम इक्वेशन 1 काय नोट करता येईल 2 साईन थिटा. असं नोट करणं गरजेचं होतं कारण की ते स्ट्रक्चर बनणारच नाही. हे कुठनं आलं आहे ॲज अ रेफरन्स तुम्ही नोट करू शकता फ्रॉम इक्वेशन 1. नाव अल्टिमेट पहा मल्टिप्लाय केलं तर असं दिसेल. आता आहे 3 मल्टिप्लाय बाय 2 किती होऊन जाईल 6 साईन थिटा. हा पार्ट ॲज इट इज राहणार आहे. सो फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंग 6 साईन थिटा म्हणजे ही टर्म आलेली ही. ओके, 6च्या जागी इथे आपल्याला 3 पाहिजे, 2 कॉमन घेतल्यावर पॉसिबल आहे. सेकंड थिंग क्यूबवाला पार्ट मायनसमध्ये पाहिजे, तो ह्या साईडला आहे. तर हा जो क्यूबवाला पार्ट आहे तो मी ह्या साईडला शिफ्ट करतो. इथे तो प्लस आहे, या साईडला जाताना काय होऊन जाईल मायनस 8 साईन क्यूब थिटा. काय बाकी राहिलं आता इज इक्वल टू इथे आता ही टर्म या साईडला गेली तर रिमेनिंग काय असेल 0. प्लसची मायनस झाली तर 0 बाकी राहतो. डिवाईडमध्ये शिफ्ट झालं तर 1 बाकी राहतो. मग आता हा पार्ट ॲज इट इज आहे एक्स क्यूब प्लस 1/x क्यूब. सो 0 इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस 1/x क्यूब ॲज इट इज. चेक करा हा फॉर्म्युला आहे, फक्त एक एक्स्ट्रा एलिमेंट आहे. काय कॉमन घेतलं पाहिजे हा फॉर्म्युला ना आपला. इथे 6च्या जागी मला 3 पाहिजे, 8च्या जागी 4 पाहिजे, 2 कॉमन घेतला. व्हॉट्स रिमेन 3 साईन थिटा मायनस 4 साईन क्यूब थिटा. कसला फॉर्म्युला आहे साईन 3 थिटा. एक साईडला तो फॉर्म्युला पण ॲज अ रेफरन्समध्ये नोट करणार, ठीक आहे, त्याच्या बेसवर. सो अल्टिमेट 0 इज इक्वल टू एक्स क्यूब 1/x क्यूब ॲज इट इज प्लस 2 हे स्ट्रक्चर. याला जाता काय नोट करणार साईन 3 थिटा. हे आपला आन्सर आहे. फक्त आता आन्सर आणि याच्यामध्ये एक मायन्यूट चेंज दिसतोय. आन्सरच्या अकॉर्डिंग मला हा 2 नको आहे, पण इथे 2 आहे का नाही. सेकंड थिंग ह्या टर्मला 1/2 दिसतोय तिथे, म्हणजे हा 2 नको आहे, इथे 1/2 पाहिजे. काय केलं पाहिजे बोथ साईड डिवाइड बाय 2. बोथ साइड्स डिवाइड बाय किंवा डिवाइड म्हणण्यापेक्षा असं पण मी डिस्क्राईब करू शकतो मल्टिप्लाय बाय 1/2. 1/2 नी मल्टिप्लाय केलं, मिनिंग तेच आहे. नाव 0ला 1/2 मल्टिप्लाय झाला 0च असेल. ही टर्म 1/2 मल्टिप्लाय झाली. सो एक्स क्यूब प्लस 1/x क्यूब ॲज इट इज. याला पण 1/2 मल्टिप्लाय झाला म्हणजे हा झाला 1/2 इंटू 2 साईन 3 थिटा. अल्टिमेट हेच आपला आन्सर आहे. 0 मल्टिप्लाय बाय 1/2 किती असेल आन्सर 0 1/2 एक्स क्यूब प्लस 1/x क्यूब. बाकी सेम साईन
3 थीटा. सो हे आन्सर आहे. 0 त्याची व्हॅल्यू असली पाहिजे. नोट करा. एक साईडला हा फॉर्म्युला नोट करायचा होता. सेम थिंग हाही फॉर्म्युला याला कनेक्ट करा. ॲज अ रेफरन्स म्हणून नोट करा. बाकी कोणाचं आहे? क्वेश्चनला इम्पॉर्टंट करा. हा सेम क्वेश्चन JEE एक्झामिनेशन 2023 मध्ये पण आलेला आहे. CET मध्ये पण आताच रिसेंटली आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पाय 2 फॉर्म्युलेच. आत्ताच आपण sin 3 थीटा यूज केला होता. sin 3 थीटा या cos 3 थीटा किंवा tan 3 थीटा ह्या प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये क्यूबचं स्ट्रक्चर असतं. क्वेश्चनमध्ये ह्या क्वेश्चनमध्ये पण तसंच आहे. 4 cos क्यूब 20 विचारलं आहे आणि आन्सरमध्ये पण कॉस आहे. म्हणजे ह्या दोघी सर्व हे जे फॉर्म्युले आहेत साईनच्या फॉर्म्युल्यामध्ये साईनचे स्ट्रक्चर येतात पण साईनच आहे सगळं. कॉसच्या याच्यात कॉसच येतो. नाव सेकंड या फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंग आपल्याला हे स्ट्रक्चर विचारलं आहे. याची आता गरज नाही. नाव दिस विचारलेलं स्ट्रक्चर हे तुम्ही विचार करा. जर आता थीटाच्या जागी समजून घ्या मी अल्फा घेतला इथे पण काय इथे काय असेल अल्फा. म्हणजे करस्पॉन्डिंगली सर्व चेंज होतात सारखेच असतं. मग आता आपल्या रिक्वायरमेंटनुसार काय पाहिजे कॉस क्यूब 20 थीटाच्या जागी कोण पाहिजे. आन्सरमध्ये पण 20 डिग्री आहे. ओके नाव कॉस टेक थीटा इज इक्वल टू 20 डिग्री. कॉस 3 20 डिग्री इज इक्वल टू 4 कॉस क्यूब 20 डिग्री -3 कॉस 20 डिग्री.
ठीक आहे, ॲज इट इज नोट केलं आहे. फक्त काय फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंग एक पॅरामीटर 20 डिग्री आपण घेतला. सो आन्सर आपल्याला आन्सर हे पाहिजे, हेच आहे ना आपलं आन्सर. म्हणजे ही ॲज अ क्वेश्चन आहे आन्सरची, म्हणजे हे विचारलं याची व्हॅल्यू काय. मग हा पार्ट या साईडला शिफ्ट करतोय मी. शिफ्ट करण्याच्या आधी हा कॉस 3 × 20, 3 × 20 किती झाला, कॉस 60 माइन इज हां हे स्ट्रक्चर या साईडला आलं, ऑलरेडी मायनस होतं काय प्लस 3 कॉस 20 डिग्री इज इक्वल टू वॉट 4 कॉस क्यूब 20 डिग्री. नाव कॉस 20 किती, कॉस 60 आलेला, कॉस 60 म्हणजे साईन 30. पण साईन कॉसची लाईन लक्षात ठेवण्याची गरज नाही, फक्त 30 60 इंटरचेंज होतात माहीत पाहिजे. कॉस 60 माहीत नाही, साईन 30 माहिती, तो असतो 1/2. 3 कॉस 20 हा काही स्पेसिफिक अँगल नाही, जसं 30 45 60 असतो, म्हणून तो ॲज इट इज इक्वल टू वॉट 4 कॉस क्यूब 20. हेच आपलं आन्सर आहे. म्हणजे फॉर्म्युला, फक्त फॉर्म्युला विचारला असं म्हणू शकतो आपण, फॉर्म्युलाच माहीत असलं पाहिजे. हे झालं असेल. स्टार्टिंग आपण फॉर्म्युलानी केली होती. एक साईडला रेफरन्स म्हणून साइन 3 थीटाचा फॉर्म्युला नोट करा, कारण की आता एक क्वेश्चन एक्झाममध्ये कॉस 3 थीटा झाला आहे, तुमच्या एक्झाममध्ये साईनचा पण होता येईल. म्हणजे फॉर्म्युला ॲक्च्युली क्वेश्चन ॲज इट इज 99% रिपीट होण्याचे चान्सेस कमी राहतात. पॅटर्न रिपीट होतं, 90% चान्सेस राहतात पॅटर्न रिपीट होण्याचे. बस या कॉसच्या जागी मी साईनचा क्वेश्चन बनवू शकतो आहे. ह्या 20च्या जागी काहीतरी वेगळा अँगल असेल, थोडंफार अजून सॉल्व करून काहीतरी बनवता येईल. म्हणजे पॅटर्न ज्याला समजलं त्याच्या बेसवर मल्टिपल क्वेश्चन सॉल्व करता येतात. नाव नेक्स्ट, द व्हॅल्यू ऑफ tan 1 डिग्री प्लस tan 89 डिग्री. ज्यावेळेस असं काहीतरी स्ट्रक्चर आलं असेल अँगल बेस, तर बेसिक ट्रिग्नोमेट्रीच्या अकॉर्डिंग जे पण पॅरामीटर असतील, आता जसं या क्वेश्चनमध्ये अँगल गिवन आहे, त्या अँगलची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करून पाहिजे, काहीतरी कनेक्टिव्हिटी होते का नाही. किंवा आता ओरली आपल्याला दिसतं 89 + 1 किती झाला, हां, म्हणजे हा क्वेश्चन अलाइड अँगलनी सॉल्व होणार आहे. सेकंड थिंग, मग आता काय करायचं आहे, याला ह्या 1ला 89 बनवता येईल किंवा 89ला 1 पण बनवता येईल. मग आपल्याला फायदा कुठे होणार आहे हे ऑप्शननी समजेल. ऑप्शनमध्ये काय आहे, 1 आहे की 89 आहे, 1 आहे. म्हणजे अँगल आपल्याला 1 जर आपण क्रिएट करतोय तर काहीतरी कनेक्टिव्हिटी असू शकते. नाव
क्वेश्चनच्या अकॉर्डिंग टॅन 1 डिग्री ॲज इट इज प्लस टॅन 89ला मी नोट करतोय 90 डिग्रीमधनं किती सबस्ट्रॅक्ट करणार 1. ऑब्झर्वेशन करा, कुठेच काही चेंज नाही झाला आहे. 89ला फक्त असं नोट केलं. बट हे नोट केल्यामुळे एक फायदा होतो, अलाइड अँगल बनतो आहे. अलाइड अँगलच्या अकॉर्डिंग इथे 90 डिग्री मायनस म्हटलं तर सर्वच पॉझिटिव्ह राहतात. हा पण काय असेल पॉझिटिव्ह. सेकंड थिंग 90 डिग्री म्हटलं तर एक्स ॲक्सिस की वाय ॲक्सिस सेम की चेंज चेंज म्हणजे टॅनचा काय होऊन जाईल कॉट जो अँगल असतो तो टॅन 1 डिग्री ॲज इट इज. ठीक आहे, ह्या पॉईंटपर्यंत आपण पोचलो आहे. सेकंड थिंग क्वेश्चनमध्ये टॅन आणि कॉट आला आहे. रिक्वायरमेंटच्या नुसार आपल्याला साईन पाहिजे म्हणजे प्रायमरी ट्रिग्नॉमेट्री पाहिजे. सो याला साईन कॉसमध्ये कन्वर्ट करतो. टॅन मीन्स साईन अपॉन कॉस प्लस कॉट कॉस अपॉन साईन. ओके, कॉस अपॉन साईन 1 डिग्री हे स्ट्रक्चर आलं आहे. याला काय करणार हां, हे स्ट्रक्चर आपण जस्ट लाईक ए अपॉन बी प्लस सी अपॉन डीचं फॉर्मॅट आहे. काय नोट करतो आपण याला क्रॉस मल्टिप्लाय. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर ऑब्झर्वेशन करा, दोघांचे अँगल सेम नसतील तर त्यांना वेगवेगळं नोट करावं लागेल, पण सेम आहेत. म्हणजे डायरेक्ट काय नोट करणार साईन स्क्वेअर 1 डिग्री प्लस कॉस स्क्वेअर 1 डिग्री डिवाइडमध्ये ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय कॉस इंटू साईन किंवा साईन इंटू कॉस. ठीक आहे, हे स्ट्रक्चर आलं आहे. याच्यामध्ये एक आयडेंटिटी बनली साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा साईन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा. म्हणजे हा अँगल काही पण असू शकतो, सेम असला पाहिजे, फक्त एवढं रूल आहे. जर कॉस स्क्वेअर थिटा साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1 असतो, थिटाच्या जागी आहे रूल काय आहे समजून घ्या. मी अल्फा घेतला तरी पण आन्सर काय येईल, म्हणजे याचं मिनिंग काय अँगल सेम असला पाहिजे. सो आन्सर काय असेल न्यूमॅरेटरमध्ये जे स्ट्रक्चर येतं आहे त्याचा आन्सर 1 येतं आहे. सो आता डिनॉमिनेटर आहे साईन 1 डिग्री कॉस 1 डिग्री. पण आन्सरच्या अगदी नियर आलो आहे आपण, कारण की असा ऑप्शन तर दिलेला नाही आहे का. ऑप्शन ॲज इट इज असेल तर झालं आन्सर आहे का. हां, असं काही रूल आहे का 1 + 1 हा 2 होऊन जाईल डायरेक्ट नाही. बरं हां, म्हणजे काही लोक अप्लाय करू शकतात. ओके बरं, लक्ष द्यायचं आहे. ऑब्झर्वेशन करा, असा कोणता रूल आहे ज्यामध्ये साईन इंटू कॉस अँगल सारखा राहतो. साईन आणि कॉस मल्टिप्लायमध्ये दिसतो अँगल सेम. साईन 2 थिटा साईन 2 थिटा इज इक्वल टू 2 साईन थिटा. आवाज यायला नको रे. कॉस थिटा थिटाच्या जागी समजून घ्या, पाहून घ्या ॲनॉलॉजी काय. इथे जर डबल अँगल असेल तर आन्सरमध्ये सिंगल अँगल येतोय. थिटाच्या जागी काही असू शकते समजून घ्या. इथे अल्फा राहिला असतं तर इथे काय असतं साईन 2 अल्फा इज इक्वल टू 2 साईन अल्फा कॉस. हां, म्हणजेच अँगल सेम असू शकतोय. मग आता सेम थिंग जर ह्या ठिकाणी 2 साईन 1 डिग्री कॉस 1 डिग्री घेतला, सांगा इथे काय चेंज होईल. साईन 2 1 डिग्री हेच येईल ना आन्सर. थिटाच्या जागी 1 डिग्री घेतला, 2 × 1 2, म्हणजे याचा आन्सर काय आलं साईन 2 इज इक्वल टू काय 2 साईन 1 डिग्री कॉस 1 डिग्री. म्हणजे याच्या जागी आपल्याला 2 भेटू शकतोय. बट कधी ज्यावेळेस या ठिकाणी काय असलं पाहिजे रूलच्या अकॉर्डिंग इथे 2 असतो. 2 आहे का इथे नाही आहे. मग आता आपण एक काम करतोय पुढच्या स्टेपमध्ये 2नी मल्टिप्लाय डिवाइड करतोय म्हणजे फॉर्म्युला बनला पाहिजे. सो 2 डिवाइड बाय 2 साईन 1 डिग्री कॉस 1 डिग्री. ठीक आहे, अल्टिमेट लास्ट स्टेप. हा 2 ॲडजस्ट केला आहे फक्त ह्या कम्पेअर म्हणजे ह्या स्टेपला कम्पेअर केला तर 2 एक्स्ट्रा आहे. काय एक्स्ट्रा आहे कारण की हा फॉर्म्युला पाहिजे होता. याला जाता काय नोट करणार बाजूला तो फॉर्म्युला नोट करायचा आहे. ठीक आहे, 2 ॲज इट इज साईन 2 डिग्री. ठीक आहे, हे आपलं आन्सर असलं पाहिजे 2 डिवाइड बाय साईन 2 डिग्री.
बाजूला तो फॉर्म्युला नोट करा. क्वेश्चन सॉल्व करताना क्वेश्चनमध्ये गिवन टर्म, आन्सरमध्ये लागणारी टर्म याला कसं मॅच करता येईल, त्यानुसार कोणती स्टेप घेतली पाहिजे, काय केलं पाहिजे हे समजत जातं. ठीक आहे. असं काही म्हणजे डायरेक्ट कोणताच रूल नाही की असंच असलं पाहिजे. जे दिसतंय, जे पाहिजे त्याच्यानुसार आपल्याला चेंज करत जावं लागतं. जर हा क्वेश्चन समजून घ्या, इथे काहीतरी असं राहिलं असतं 89 डिग्री किंवा 88 डिग्री, तर हा 89ला आपण चेंजच नाही केला असता, चेंज याला करून टाकला असतं, काहीतरी भेटलं असतं त्याच्यानुसार. ठीक आहे. ह्या पॉईंटपर्यंत आलो आपण. ऑप्शन नाही आहे, बट ऑप्शनमध्ये मग नाही आहे तर 2 डिग्री पण दिसतोय आणि मग लगेच कनेक्ट झाला पाहिजे. असा कोणता फॉर्म्युला ज्यामध्ये साईन मल्टिप्लाय बाय कॉस असतो आणि तो स्टँडर्ड फॉर्म्युला जो सर्वात जास्त वेळेस यूज होतो. साईन टू थिटानी सर्व काही चालू झालेलं आहे. साईन टू थिटा, कॉस टू थिटा सर्व स्ट्रक्चर बनत चाललं आहे. ठीक आहे. नेक्स्ट बाकी कोणाचं आहे? नोट करा. या आधीच्या क्वेश्चनमध्ये एक अँगल 1 डिग्री होता आणि अनदर अँगल हा 89 होता. सो ते पाहूनच आपल्याला क्लिअर होत होतं की दोघांची ॲडिशन किती होती? 90 डिग्री. मग आता याच्यात जे अँगल गिवन आहेत तुम्ही विचार करा, काहीतरी ऑड सिक्वेन्समध्ये काहीतरी पॅरामीटर दिलेले आहेत. म्हणजे परफेक्ट जो अँगल असतो तसं नाही, बट आन्सरमध्ये परफेक्ट अँगल आहे. म्हणजे सिम्पल याचं स्ट्रक्चर परफेक्ट अँगलमध्ये कन्वर्ट होणार आहे. म्हणजे याची एक तर ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन असं काहीतरी असलं पाहिजे की जो परफेक्ट अँगल अलाइड अँगलमध्ये असतो. अलाइड म्हणजे काय? 90 डिग्री, 180 डिग्री, 270, 360 असे स्ट्रक्चर असतात. सिम्पल आहे. काय वाटतं तुम्हाला ॲडिशन किती आहे? हां, 72.5 आणि 17.5 यांना ॲड केलं तर डायरेक्टली तुम्हाला किती भेटतो आहे? 90 डिग्री भेटतो आहे. मग आता ज्यावेळेस असं स्ट्रक्चर आलं असेल तर दोघांपैकी एक पॅरामीटर सॉल्व करायचा. याच्या आधीच्या क्वेश्चनमध्ये 89 सॉल्व केला होता आपण. ठीक आहे. कारण की दोघांना जर सॉल्व केलं तर याला काय नोट करणार आपण? 90 डिग्री मायनस 90 डिग्रीमधनं जर 17.5 सबस्ट्रॅक्ट केला, 90 मायनस 17.5 तर आन्सर येईल. म्हणजे 72.5ला आपण 17.5 मध्ये नोट करू शकतोय. मग समजून घ्या, मी दोघी ठिकाणी फॉर्म्युला यूज करून टाकला तर प्रॉब्लेम काय होईल? हा होऊन जाईल 72.5 कन्वर्जन, हा 17चा कशात होऊन जाईल? 72 मध्ये, आणि हा 17 मध्ये येऊन जाईल. चालेल का? मग क्वेश्चन तोच झाला ना, शफल होऊन गेला परत. मग ज्या अशा केसमध्ये काय करतात, कुठलं तरी एकच पॅरामीटर सॉल्व करतात. नाव हा सॉल्व करतो मी. साइन स्क्वेअर 17.5 ॲज इट इज, कॉस स्क्वेअर हा 90 डिग्रीला कनेक्टेड आहे. 90 डिग्रीमधनं आपल्याला 72 पॉईंट पाहिजे तर हा सबस्ट्रॅक्ट करणार. सिम्पल 17.5. जर तुम्ही या दोघांची सबस्ट्रॅक्शन केली तर आन्सर हेच येईल.
म्हणजे कुठेच काही चेंज झाला नाही. 90 मायनसमध्ये ते कन्वर्जन झालं आहे. 90 डिग्री मायनस म्हटलं तर कोणता क्वाड्रंट? फर्स्ट. सर्वच पॉझिटिव्ह. म्हणजे हे स्ट्रक्चर काय असेल? साइन स्क्वेअर 17.5. हां, याचा आन्सर सांगा आता. साइन स्क्वेअर होता, ठीक आहे. बरं, मग आता साइन 90 डिग्री मायनस थिटा. 90 मायनस थिटा म्हटलं तर फर्स्ट पॉझिटिव्ह आन्सर. सेकंड थिंग 90 डिग्री म्हटलं तर एक्स ॲक्सिस की वाय ॲक्सिस? सेम की चेंज? साइनचा काय झाला मग? स्क्वेअर असल्यामुळे त्याला ॲज इट इज नोट करतोय. फक्त अँगल काय असेल? 17.5. दोघी अँगल सेम आहे. म्हणजे असं समजून घ्या, हा जर थिटा आहे तर हा पण किती आहे? थिटा. सांगा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. आन्सर 1 आला आन्सर. बट ऑप्शनमध्ये 1 नाही, पण 1 असणारा ऑप्शन आहे. नोट करा. tan स्क्वेअर. आवाज यायला नको. ठीक आहे, मला हे सांगायच्यात टोटल टर्म्स किती आहे? 359. 1 पासून चालू झालं तर 359. मिडल टर्म काय असेल याची? असं समजून घ्या 5 आहे. 5ची मिडल टर्म 3 नंबरची असते. ओके, बाजूला 2 आहे, बाजूला 2 आहे, मध्ये एक 3 नंबर. इथे सिम्पल काय ऑप्शन लक्षात राहू द्या. 5चे आता मिडल टर्म जर पाहिले, म्हणजे 5 डिजिट आहे, जरा पाहून घ्या मिडल कोण आहे. हां, म्हणजे बेसिक ॲक्च्युली हाफ करण्याचा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युल्याची गरज नाही, लॉजिक आहे. 5 आहे. ओके, चला आवाज यायला नको. 5 आहे, त्यामध्ये +1 म्हणजे 6 झाला. 6 डिवाइड बाय 2 किती नंबर? 3. 359 म्हणजेच 1 ॲड केला 360. 360 डिवाइड बाय 2 180. म्हणजे 180 नंबरची टर्म मिडलला असेल. ह्या साईडला 179 टर्म असतील, ह्या साईडला पण 170 असतील, 179 असतील. ठीक आहे, कारण की त्याच्याशिवाय याचा आन्सर येणार नाही. याचं जर तुम्हाला ॲज अ फॉर्म्युल्यासारखं स्ट्रक्चर पाहिजे असेल तर असं करायचं राहतं. n+1 डिवाइड बाय 2 नंबर ऑफ टर्म्स +1 डिवाइड बाय 2 म्हणजे मिडल टर्म भेटते. हा फॉर्म्युला मिड टर्मसाठी. ठीक आहे. नाव ह्यामध्ये कंटिन्युअसली एक प्रोसेस मध्ये येणारे 180 डिग्री हे कुठपर्यंत जाईल? 1
साइन 179 डिग्री. आवाज यायला नको. 180 म्हटलं तर साईनचं स्ट्रक्चर राहील साइन 180 डिग्री. ठीक आहे. आता ह्यासारखं सर्व स्ट्रक्चर जर पाहिलं तर साइन 181 डिग्री आणि कंटिन्युअस असेल. सर्वात लास्टमधली टर्म अशी साइन 359. ही मिडल टर्म आहे सर्वात महत्त्वाची, कारण की हिला रिप्लेस करणारा कोणीच नाही, बाकी सर्व पॅरामीटरला रिप्लेस होणार आहे. याचं मिनिंग अंडरस्टँड करा. ही अशी टर्म आहे, याच्या बाजूला 179 टर्म्स आहे. इथनं पण 181 पासनं 359 जर काउंट केला तर 179च येईल, कारण की तो ऑड नंबर आहे. 359 म्हटलं तर ऑड सिक्वेन्स आहे त्याच्या अकॉर्डिंग. नाव आता याचं स्ट्रक्चर असं आहे, अलाइड अँगलच्या अकॉर्डिंग लक्ष द्यायचं आहे. याला फक्त मी असं नोट करतो, साइन 360 - 1. साइन 360 - 1 कोणता क्वाड्रंट? 4. 360 मायनस आहे ना 4. कोण पॉझिटिव्ह राहतो? कॉस. हा 360 म्हटलं तर एक्स ॲक्सिस, दॅट इज नो चेंज. सो याचा आन्सर काय येणार आहे? मायनस साइन 1 डिग्री. याच्या आधी 358 वाला अँगल आहे, याला मी असं नोट करू शकतो, साइन 360 - 2 आणि ह्या टर्मचा आन्सर मायनस साइन 2 डिग्री येईल. असं कंटिन्युअस राहील. असं कुठपर्यंत राहील? 181 पर्यंत. कारण की आता तुम्ही चेक करा, ह्या साईडला आता मी काय अँगल नोट करत नाही आहे, बट हा फर्स्ट आणि हा लास्ट दोघांचे ॲडिशन एकाच लाईनीत आहे ना हे सर्व. साइन 1 डिग्री मायनस साइन 1 डिग्री, प्लस मायनस कॅन्सल, साइन 2 डिग्री मायनस साइन 2 डिग्री. तसं हे दोघी पण कॅन्सल होते. याला कोणीच रिप्लेसमेंटवाला नाही, कारण की हा मिडल आहे. तुम्ही विचार करा, यालाच मी असं पण नोट करू शकतो आहे, 360 - 179. 360 - 179 आला ना, हेच आन्सर येईल, फक्त मायनसमध्ये येईल. समजलं आहे? म्हणजे सर्व काय होतील? सर्व कॅन्सल होत आहे. कोण बाकी राहत आहे? हां, एक तर याचा आन्सर समजून घ्या, 1 असेल तर आन्सर 1 आहे, 2 असेल तर 2 आहे, लाईक दॅट. आता साइन 180 किती असतो हे पाहिजे आपल्याला. हे नोट करा आणि विचारही करा. आवाज यायला नको. रेकॉर्डिंग चालू आहे, तेवढं कोऑपरेट करा. काहीच पॅरामीटर मी नोट केलं आहे तसं गरज नसते, फक्त रिव्हिजन करताना तुम्हाला माहीत पाहिजे की काय प्रोसेस करायची. ज्यावेळेस एक्झाममध्ये काय आलं तर ओरली पण सॉल्व होतं. आवाज यायला नको रे. ह्या रूलच्या अकॉर्डिंग जेवढे पण लार्ज अँगल असतात त्याचा आन्सर भेटून जातं. एक त्याला तुम्ही अलाइड अँगलच्या नुसार सॉल्व करा, किंवा हा एकदम सिम्पल आहे, फक्त कुठनं स्टार्ट करायचं हे डिपेंड करतं साइन 0 आणि कॉस 0 काय. साइन आपल्याला साइन लागणार आहे की कॉस लागणार आहे? हां, मग साइन 0 किती असतो? साइन 0 0 असतो, म्हणजे इथनं स्टार्ट करणार. साइन 0 0, साइन 90, साइन 180, 270, साइन 360, फक्त 90 डिग्री वाढत जायचं. आता आपल्याला काय पाहिजे? साइन 0, साइन 90 डिग्री 1, साइन 180. सो आन्सर किती आहे? 0. हे बाकी कट झाले आणि हाही 0 असल्यामुळे आन्सर काय असेल? एक साईडला ते ड्रॉ करून ओरली जमतं, ते लक्षात राहू द्या. ते व्यवस्थित समजून घ्या, कायम तुम्हाला लक्षात म्हणजे लागणार आहे.
मोस्टली मॅथ्समध्ये तर लागणार आहे, फिजिक्समध्ये पण काही ठिकाणी लागतं. क्वेश्चन नोट करायचा आहे. आवाज यायला नको. 54 डिग्री प्लस ए कॉस 54 मायनस ए. पहा स्ट्रक्चर गिवन आहे, सर्व पॅरामीटर कॉसचे आहेत. समजून घ्या, साईन कॉस किंवा कॉस साईन राहिलं असतं तर आपण अँगल तरी चेक केलं असतं, कारण की कॉस ए प्लस बी कॉस ए मायनस बीच्या फॉर्म्युल्यात तसं असतं. सेकंड थिंग, अँगल वेगळे आहेत, म्हणजे असा डायरेक्ट कोणता फॉर्म्युला तर नाही. मग आता ह्या केसमध्ये आपल्याला सॉल्व करायचं असेल, क्वेश्चनच्या अकॉर्डिंग जे आन्सर आहे ते एक पर्टिक्युलर अँगलमध्ये आलं, हा नंबर दिसतच नाही, म्हणजे ह्यामध्ये एक परफेक्ट अँगल बनतो आहे. जसं आता साईन 91 असतो, साईन 185ला 0 असतो, परफेक्ट काहीतरी बनणार आहे. आता परफेक्ट बनवायचं असेल तर काहीतरी इंटरकनेक्टिव्हिटी करावं लागेल, दोघांची ॲडिशन किती. हां, म्हणजे आता हे क्लिअर आहे की याच्यात अलाइड अँगलचा रोल आहे. मग आता 36ला मी 54 नोट करू शकतो आहे, कारण की 90 डिग्रीमधनं 54 गेला तर 36 असतो. ओके, किंवा 54ला 36 नोट करता येईल, 90 डिग्रीमधनं 36 गेला तर 54 असतं. म्हणजे आता हे का सांगतो, कारण की या दोघांना एक तर 54 बनवता येईल किंवा या दोघांना 36 बनवता येईल. दोघांपैकी एकच हे करावं लागतं, नाही तर तुम्ही दोघांना चेंज केलं तर इथे काय होऊन जाईल 36 आणि ते क्वेश्चन शफल होऊन गेला परत मग तसं करणार तर ते फिरतच राहील. ठीक आहे, लक्षात असू द्या. नाव 54ला या दोघांना मी 90 डिग्री मायनस 36 मध्ये आपण कन्वर्ट करतोय, म्हणजेच तुम्हाला ते भेटून जाईल. कुठले तरी दोन कन्वर्ट करणार, एक तर हे किंवा हे. कुठलं करायचं सांगा, फर्स्ट की सेकंड? सेकंड. नोट करा पुढचं स्ट्रक्चर. चलो ट्राय करायचं, मी सॉल्व करतोय. आवाज यायला नको फक्त, ठीक आहे, आणि थोडं कॉपरेट करा. cos 36 प्लस 36 माइनस है 36 प्लस है cos 90 डिग्री माइनस 36 cos 90 डिग्री माइनस 36 फक्त
फक्त 54ला असं नोट केलं. हा 54च आहे, दिसायला नंबर वेगळा दिसतोय, बट 90 - 36 इज ऑल्सो 54. नाव हा पार्ट ॲज इट इज राहील. कॉस 36 - a कॉस 36 + a प्लस कॉस. पण हे जे स्ट्रक्चर आहे हे काही डायरेक्ट प्रॉपर अलाइड अँगलमध्ये आलं नाही. अलाइड अँगलमध्ये कसं असणार आहे, 90 - 90 प्लस, याच्यामध्ये अजून याला सेपरेट करणं गरजेचं आहे. सो सेपरेट केलं तर असं नोट करता येईल 90 डिग्री -36 हा प्लस आहे. कॉस 90 डिग्री -36 - a ॲज इट इज नोट केलं आहे, फक्त ब्रॅकेट रिमूव्ह केला. नाव कॉस 36 - a कॉस 36 + a कॉस 90 डिग्री मायनस. सांगा इथे आता काय बाकी राहील. ह्या दोघांमधनं मायनस साईन कॉमन घेतली. हा -36चा काय आला +36 आणि प्लस एचा मायनस ए. सेम थिंग हिअर कॉस याच्यातनं पण मायनस साईन कॉमन घेतली, तर इथे बाकी राहिला 36 + a. आता बनले अलाइड अँगलचं स्ट्रक्चर. 90 डिग्री - θ 90 मायनस इथे प्लस आहे, इथे मायनस आहे. हे महत्त्वाचं ऑब्झर्वेशन करा. याच्यामध्ये मायनस साईन कॉमन घेतली, तर जी टर्म मायनस होती ती झाली प्लस, जी प्लस आहे ती परत ह्या मायनसला मध्ये पाठवलं तर हेच भेटेल. पण असं का करणं गरजेचं. आता पहा अलाइड अँगल प्रॉपर दिसतो 90 डिग्री -θ. सो सांगा याचा आन्सर काय येईल. एवढा पार्ट मी नोट करतो. 90 डिग्री मायनस म्हटलं तर सर्व पॉझिटिव्ह, सो याचा आन्सर पॉझिटिव्ह आहे. फक्त 90 डिग्री दॅट इज अ चेंज. कॉसचा काय होऊन जाईल साईन, आणि अँगल ॲज इट इज. अँगल काय येईल आता 36 - a. सेम थिंग परत मल्टिप्लायमध्ये साईन 90 - a परत सारखं झालं, परत चेंज होईल, दॅट इज साईन 36 + a. अलाइड अँगल जस्ट यूज केला आहे. बाकी पार्ट ॲज इट इज. बाकी पार्ट आहे कॉस 36 - a कॉस 36 + a. ह्या पॉईंटपर्यंत पोचलो आहे. एक स्टेप लागणार आहे फायनल आन्सरसाठी. चेक करा आता ह्या दोघांचे अँगल सारखे आले. 36 - a 36 - a 36 + a 36 + a. सो असा कोणता ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला आहे का ज्याच्यामध्ये कॉस कॉस प्लस साईन साईन असतो. कॉस a - b काय असतो. कॉस a - b कॉस a कॉस b प्लस डायरेक्टली आता कॉस a - b. a आहे 36 - a हा झाला a -b 36 + a. नाव कॉस 36 - a हा मायनसमध्ये अप्लाय केला तर -36 - a असं स्ट्रक्चर येईल. ठीक आहे. अल्टिमेट लास्ट स्टेप काही कॅन्सल होतोय का. 36 कॅन्सल. सो लास्ट स्टेप इथे नोट करतोय. काय बाकी राहिले कॉस -a -a कॉस -2a. सो फॉर्म्युला आहे कॉस - θ काय असतो
कॉस थिटा. म्हणजे याचा आन्सर काय असेल? यासारखा सेम क्वेश्चन फक्त नंबर चेंज असणारा रिसेंटली 24मध्ये आला होता. ते जमलं पाहिजे प्रॅक्टिससाठी, तो पुढे जाऊन भेटेल. हे कंप्लीट करा, बाकी नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू.